नमस्कार. तर आजच्या ह्या आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना खूप महत्त्वाची माहिती भेटणार आहे आणि त्याकरता आपल्याला हा सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. आता जनरली होतं काय बघा का आपण ज्यावेळेस काम करतो ॲक्च्युअली मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण ट्रेडिंग करतो, आपण त्यावेळेस कधी 10 ट्रेड घेतो दिवसभरात, कधी कोण 15 घेत असेल, कधी कोण 5 ट्रेड घेत असेल. पण मग कधीतरी आपल्याला असा प्रश्न पडतो का हे ट्रेड घेणं गरजेचं होतं का? आणि जर समजा असा प्रश्न आपल्याला पडत नसेल तर मग खूप अवघड आहे. म्हणजे असा प्रश्न पडायला पाहिजे ना, मग बाबा मी दिवसभरामध्ये एवढे ट्रेड घेतो, माझ्याकडनं ओव्हर ट्रेडिंग तर होत नाही ना. आणि ती जर आपल्याला कमी करायची असेल तर आपल्याला एका नवीन अशा विषयावरती किंवा एखाद्या नवीन चांगल्या आपल्याला इंडिकेटरविषयी माहिती असली पाहिजे. आणि आज मी त्याविषयी तुम्हाला माहिती देणार आहे. त्याचं नाव आहे ADX. आता हा ADX काय आहे? तर हा ADX आपला इंडिकेटर आहे. म्हणजे त्याला आपण म्हणूया ॲव्हरेज डायरेक्शनल इंडेक्स. म्हणजे काय आहे का, समजा एखादा चार्ट आहे आणि त्या चार्टवरती आपल्याला बघायला भेटतं ह्या कॅन्डल्स दिसतात या सगळ्या, तर त्यांची ताकद किती आहे. आपल्याला याची जी ताकद आहे ती ताकद आपल्याला ह्या ठिकाणी बघायला भेटणार आहे. आता जर ताकद कमी असेल आणि जर वरती चालला असेल एखादा चार्ट, तर मग त्या ठिकाणी खरेदी करण्यात काही मजा नाही आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला ह्या सगळ्या ADX विषयी माहिती देणार आहेत. आणि आता मग इथे मी पहिल्यांदा हे सगळं डिलीट करतो बरं का. इथे मी हे सगळ्या गोष्टी एकदा डिलीट केल्या. हा चार्ट आपल्यासमोर आलेला आहे. आता हा जो आहे आपल्याला चार्टवरती प्लॉट कसा करायचा आहे, तर बघा इथे आपण आलेला आहोत आपल्या याच्या ट्रेडिंग व्ह्यूवरती आलो आहे. इथे तुम्हाला या ठिकाणी नाव दिसतंय इंडिकेटर. आणि इथे मी सर्च करणार आहे. बघा इथे मी टाकलेलं आहे ADX आणि इथे आलेलं आहे 2 ऑप्शन. आता याच्यामध्ये तुम्हाला हा जो दिसतोय ॲव्हरेज डायरेक्शनल इंडेक्स, तो म्हणजे ADX. आणि त्याच्यानंतर डायरेक्शनल मोमेंट इंडेक्स, हे दोन्ही एकच आहे. आपण जर समजा त्यावरती DMI टाकलं किंवा ADX टाकलं तर ते दोन्हीही एकच आहे. ओके. मग इथे आपण हा याच्यावरती प्लॉट केला आपल्या चार्टवरती आणि इथे हा आपल्याला ह्या अशा प्रकारे या ठिकाणी बघायला भेटलेला आहे. आणि मग तुम्ही म्हणाल हे तर बाबा एकदम RSI सारखंच वाटतंय. ओके, ठीक आहे. हा दिसायला एकदम सेम तसा RSI सारखाच आहे. पण त्याच्यामध्ये RSI मध्ये आपल्याला काय होतंय का, RSI मध्ये आपल्याला डायरेक्शन भेटतं. आपण मेन गोष्ट लक्षात घ्या. आपण ज्यावेळेस समजा एखादा RSI लावतो तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये डायरेक्शन भेटतं. जर समजा तुमचा RSI वरती चालला तर तो तुम्हाला स्टॉक्स चार्ट वर जाताना दिसतो, खाली आला तर खाली येताना दिसतो. पण इथे हा जो ADX आहे, तर हा ADX काय करतो, हा ताकद दाखवतो. म्हणजे जर एखादा स्टॉक्स असा खाली येत असेल तर तो खाली येत असताना आपल्याला त्या ठिकाणी, तर मग आपल्याला काय बघायला भेटतंय, तर कधी कधी हा आपल्याला चार्ट कधी कधी वर जाताना दिसतो. म्हणजे काय आहे, मार्केट फॉल होते, फॉलिंगमध्ये आपल्याला ताकद जास्त आहे असं कळतं. आणि आता इथे तुम्ही बघा, आता इथे आपल्याला बघायला भेटतं बघा, हा इथे थोडं करेक्शन झालंय आणि हा पण खाली आलाय. म्हणजे इथे याला सांगायचं काय आहे, ठीक आहे मार्केट खाली येते पण हे खाली येण्यामध्ये ताकद नाहीये. ओके, ठीक आहे. आता बघा इथे आपण बघतोय, इथून आपल्याला ह्या ठिकाणापासून समजा ग्रोथ बघायला भेटली तर इथपर्यंत आपल्याला मोठी मुवमेंट बघायला भेटली. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. आणि मग आता आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे का हा आपल्याला काम कसं करतो. पण आपल्याला त्याच्या काही ज्या सेटिंग्ज असतात तर त्या सेटिंग्जमध्ये आपल्याला थोडासा बदल करायचा आहे. आणि आपल्याला याच्याबरोबर अजून एक आपल्याला इंडिकेटर घ्यायचं आहे. त्याचं नाव आहे 9 EMA. म्हणजेच 9 कॅन्डलचं एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज जे आहे ते आपल्याला इथे या ठिकाणी घ्यायचं आहे. ठीक आहे, बघा हा 9 EMA आपण इथे घेतलेला आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हा जो काय आलेला आहे याच्यामध्ये आपल्याला क्रॉस बाय सिग्नल आलेला आहे, पण त्याच्यातून आपण हे जे सगळे काही इंडिकेटर आहे ते काढून टाकूया. बघा आता इथे आपण आलोय, बाय सिग्नल आपण काढलाय. ओके. आणि हा जो आपण 9 आपला EMA घेतलेला आहे तो हा इथे आपण ह्या ठिकाणी आता हे झालेला आहे. आता तो का घेतलाय ते पण मी तुम्हाला सांगतो आणि याचं काम काय आहे ते पण आपल्याला इथे लक्षात घ्यायचं. बघा आता जर एखादी आपल्याला ती कॅन्डल दिसते, आता जर एक कॅन्डल असेल, एखादी कॅन्डल ह्या 9 EMAच्या ट्रेंड लाईनच्या वरती जर क्लोज झाली आणि किंवा तो चार्ट जर वरती चालला तर समजायचं त्या ठिकाणी आपल्याला खरेदी करायला पाहिजे. आणि किंवा तो चार्ट आपल्याला त्या ठिकाणी बुलिश आहे तर हे असं आपण त्या ठिकाणी मानायला पाहिजे.
आणि जर इथे आपण बघतोय का हा याच्या खाली आहे तर मग आपल्याला त्या ठिकाणी सेलिंग करायला पाहिजे. आणि याच्यामुळं आपल्याला इथे ह्या चार्टवरती आपल्याला दोन्ही आपल्याला इंडिकेटर लावायचे. आणि मग आता प्रश्न असा पडतोय का मग हे दोन कशाला, तर असं आहे का मार्केटमध्ये कुठला इंडिकेटर असेल तुम्हाला 100% तुम्हाला हा काही असं सांगत नाही. आता याच्यामध्ये होतंय काय, आपल्याला सरासरी 40-50% कुठल्या इंडिकेटरची सरासरी आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट भेटतो. म्हणून फक्त आपल्याला कुठले इंडिकेटर फक्त दिशा दाखवायचं काम करतात आणि आपल्याला त्याच्या भरोश्यावरती आपण 100% राहू शकत नाहीये. आपण इथं हे पण लक्षात घ्यायचे. ओके. आणि मग आता इथे आपण बघितलंय, इथे आपण लावलेलं आहे नाईम EMA म्हणजे 9 पाठीमागच्या 9 दिवसाच्या मार्केट ज्या दिवशी चालू होतं तर त्या पाठीमागच्या 9 दिवसाच्या कॅन्डलचं एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. ओके. आणि मग आता इथे आपण आलेलो आहोत आणि आता हा जो ADX आहे बघा, हा इथे आपल्याला दाखवतोय 16.56. आता इथे आपण ADX मध्ये आलोय, इथे आपण याच्यामध्ये सेटिंगमध्ये जाऊया. ओके. आता इथे आपण इनपुटमध्ये जर आलोय तर इथे काय आपल्याला चेंज करायचं नाही. आपल्याला याच्यामध्ये ही जी आपली स्टाईल आहे आपल्याला तिथे पण काही चेंज करायचं नाहीये. आपल्याला याच्या विजिबिलिटीमध्ये सुद्धा काही चेंज करायचं नाही, याच्यामध्ये काही चेंज करायचं नाहीये. पण आपल्याला इथं जरा थोडीशी एक लाईन आपल्याला घ्यायची. आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन का घ्यायची आहे ते मी तुम्हाला सांगतो बघा. आता इथे जर आपण बघितलं असेल तर ही जी लाईन हॉरिझॉन्टल घ्यायची ती आपल्याला घ्यायची आहे 20च्या आसपास आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे. आता जर याच्यामध्ये तुम्ही 20 पण घेऊ शकता, 25 पण घेऊ शकता. पण काय आहे का जर समजा एखाद्याला म्हणजे फार आपल्याला 100% कन्फर्मेशन पाहिजे तर त्या ठिकाणी 20 वरती घ्या. आणि किंवा आपल्याला ठीक आहे जर आपण म्हणूया जर आपल्याला साधारणतः दररोज आपल्याला ट्रेड घ्यायचे आहेत तर मग आपण त्या ठिकाणी इथे ही 20च्या आसपास ही लाईन घ्यायची. आता इथे हे काय आहे ते पहिल्यांदा सांगतो, हा काम कसा करतो ते मी सांगतो. आता पहिली गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला हा कुठल्याही प्रकारे डायरेक्शन देत नाहीये का बाबा एखादा स्टॉक्स का वरती जाईल किंवा खाली जाईल असं डायरेक्शन नाही. तो फक्त त्याची ताकद दाखवतो. ओके. आता जर एखादा समजा आहे हा चार्ट हा वर चालला तर हा फक्त आपल्याला त्या ठिकाणी त्याची ताकद दाखवणार आहे. तर इथे आपल्याला हा त्याची ताकद दाखवणार. आता मग इथे आपण बघतोय बघा, हा इथे खाली आलाय पण इथे आपल्याला हा थोडा वरती जाताना दिसलाय पण ताकद नाही त्याच्यामध्ये. ओके. आणि मग आता आपल्याला आणखीन गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायची, तर हा काम कसा करतो आपल्या सर्वांना माहिती आहे. जो RSI असतो तो पण आपला 1 ते 100 पर्यंत त्यामध्ये काम करतो. त्याच्यानंतर ADX पण आहे, तो पण आपल्याकडे 1 ते साधारणतः 100 पर्यंतच्या रेंजमध्ये काम करतो. पण आपल्याला जनरली असं बघायला भेटतंय का हा जो आहे तो आपण जनरली 1 ते 60 पर्यंतच आपल्याला ह्या ठिकाणी म्हणजे ह्या रेंजमध्ये फिरताना दिसतो. आणि हा जो RSI आहे तो आपण बघितला असेल तो 20 ते साधारणतः 80च्या रेंजमध्ये फिरताना दिसतो. आणि कधी कधी फारच आपण बघितलं तर 12-15 पर्यंत खाली येतो. तर मग हा जो ADX आहे तर हा जो आपण इथे बघतोय हा आपला ADX जो आहे तो ओके. आता हा जो ADX आहे हा आपल्याला जनरली आपण बघतोय 10 पासून तर आपल्याला मॅक्झिमम 50 ते किंवा 60 पर्यंत ह्या रेंजमध्ये काम करताना दिसतो. आणि मग आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपण जर काम ADX वरती करतोय तर जर आपल्याला इथे बघा ह्या आपल्या ह्या लेवलच्या म्हणजे जर आपण याची 20 प्राइस आहे, जर हा 20च्या वरती जर समजा चालला तर असं समजायचं का इथे आपल्याला खाली किंवा वरच्या साईडला आपल्याला त्या ठिकाणी ट्रेंड हा आपल्याला त्या ठिकाणी जबरदस्त येणार आहे. आणि जर हा समजा 20च्या खाली आला तर समजायचं का या चार्टवरती ना खरेदीमध्ये ताकद आहे ना आपल्याला त्या ठिकाणी सेलिंगला ताकद आहे. म्हणून आपल्याला जर समजा हा 20च्या खाली ADX असेल तर त्या ठिकाणी ट्रेड करायचा नाहीये. आणि जर हा आपल्या 20च्या वरती असेल तरच आपल्याला त्या ठिकाणी ट्रेड करायचा आहे. ओके. आता ही गोष्ट आपल्याला क्लिअर झाली. हां. आणि मग आपण इथे जर बघितलं तर आता आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतात. आणि त्या क्लिअर काय होतात तर आता इथे मी तुम्हाला दाखवतो, काही गोष्टी तुम्हाला इथे दाखवतो. तुम्ही म्हणाल सर असं कधी कधी होतं, असं तसं कधी कधी होतं. ओके. आता ठीक आहे बघा, आता जर आपण इथे बघितलं असेल तर हा तुम्हाला जो चार्ट आहे हा 16 तारखेचा चार्ट आहे बघा. आता इथे हा आपला ADX आहे, आपण बघतोय का इथून हा आपला खाली यायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणजेच जर इथे बघितलं असेल तर सकाळी जवळजवळ आपल्याला 9:30 पासून हा कंटिन्युअली खाली आला इथपर्यंत.
जवळजवळ 1 वाजेपर्यंत आपल्याला 9:30 ते जवळजवळ 1 वाजेपर्यंत आपल्याला कुठलाही ट्रेड भेटला नाही आहे. आणि जर इथे एखाद्या वेळेस हा समजा इथे EDX लावला नाही, तर आपण इथे काय करणार आहे, आपल्याला इथे 9 EMA कंटिन्युअसली खाली दिसतंय, इथं हा चार्ट आपल्याला त्याच्या खाली दिसतोय, मग आपण या ठिकाणी सेलिंगचा ट्रेड करणार. पण इथे आपल्याला ना मार्केटमध्ये सेलिंगमध्ये ताकद आहे ना मार्केटमध्ये बाईंगमध्ये ताकद आहे. मग अशा ठिकाणी आपलं काय होणार आहे, तर म्हणजे अशा ठिकाणी हे ज्याला आपण म्हणतो याला कन्सोलिडेशन म्हणतो. अशा ठिकाणी ज्यावेळेस आपण समजा ऑप्शनमध्ये काम करत असाल, जर पुट एखाद्याने घेतला तर त्याचा प्रीमियम कमी होणार आणि त्या ठिकाणी त्याचा प्रीमियम डिके होणार, म्हणजे इथे त्याला काही पैसेच भेटणार नाहीयेत, इथे त्याला कुठल्याही प्रकारे पैसे भेटणार नाहीयेत. ओके. आणि जर आता अजून याला आपण थोडं वरती घेतलं बघा, आपण जर याला 25 पर्यंत जर घेतलं तर आपल्याला इथे या ठिकाणी चांगल्या प्रकारे डायरेक्शनल ट्रेड भेटतील बघा. आता जर आपण याला 25च्या वरती जर घेतलं तर आपल्याला इथे बघायला भेटतंय का इथपासून हा आपल्याला याच्यावाला खाली जो काय आपल्याला रिव्हर्स आहे तो आपल्याला इथपासून चालू झालेला रिव्हर्स ट्रेंड. ओके. हा इथं खाली 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 आला, इथं कन्सोलिडेशन झालं जवळजवळ 2 वाजेपर्यंत आपल्याला इथे या ठिकाणी त्यांनी काही ट्रेड दिला नाही. म्हणजे इथे सकाळपासून इथे आपल्याला ना कॉलमध्ये ट्रेड भेटला ना पुटमध्ये ट्रेड भेटला, इथे आपल्याला या ठिकाणी कुठलाही ट्रेड भेटला नाहीये. पण आता इथे आपण बघतोय बघा, इथे आपल्याला हा फॉल 2-3 कॅन्डल आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला रेड तयार झालेत आणि त्या 3ही कॅन्डल आपण बघतोय का आपल्या म्हणजे आपण 9 आपला इमेज आहे तो त्याच्या खाली आहेत. आणि मग इथे आपल्याला हा जो EDX आहे तो आपल्याला वरती येताना दिसतो बघा, 25च्या वरती आलाय. आणि पण त्याच्यानंतर आपण बघतोय का इथे परत तो खाली यायला सुरुवात झाली आणि त्यानंतर आपल्याला परत इथे थोडं कन्सोलिडेशन या ठिकाणी बघायला भेटले. आणि म्हणजे इथे आपल्याला काम करताना काय होणार आहे का जे आपले गरजेचे ट्रेड नाहीयेत ते ट्रेड आपण ह्या ठिकाणी काय करू शकतो, गरज नसलेले ट्रेड आपण याच्यामध्ये मग घेणार नाही. ओके. आता आपण याच्याबरोबर काय करू, आपण याच्याबरोबर RSI इंडिकेटर घेऊ. आपण थोड्या वेळापुरता आपला एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे तो आपण जरा थोडासा रिमूव्ह करूया आणि इथे आपण या ठिकाणी RSI घेतोय. ओके. आता इथे आपण याच्यावरती RSI घेतलेला आहे, याच्यामध्ये पण थोडी सेटिंगमध्ये आपण चेंज करूया बघा. इथे आपण याच्या इनपुटमध्ये बघितलं तर काही गरज नाही आपल्याला, याच्यामध्ये स्टाईलमध्ये जरी समजा आपण बघितलं तर आपल्याला त्याच्या स्टाईलमध्ये पण आपल्याला काही गरज नाही आहे. ओके ठीक आहे. इथे बघा हा RSI याची आवश्यकता नाही, अप्पर बोलिंजर बँडची पण आवश्यकता नाही आपल्याला. ठीक आहे. ओके चालतंय. हां. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या का आपल्याला याच्यावरती जे काम करताना बघा, आता आपण इथे बघतोय जर आपल्याला एखादा कॉल घ्यायचा असेल आणि किंवा आपल्याला खरेदी करायची असेल तर आपण विचार करतो जनरली RSI 30च्या वरती असला पाहिजे, किंवा जर आपल्याला सेलिंग करायची असेल तर आपण विचार करतो का जनरली RSI 30च्या खाली असला पाहिजे. आणि मग इथे आपल्याला बघायला भेटतंय का सकाळपासून इथे आपल्याला कुठलाही ट्रेड आपल्याला इथपर्यंत भेटला नाहीये. आपला जो काय RSI आहे तो RSI आपल्याला 60च्या वरती जातानाच दिसला नाहीये. हा जवळजवळ आपल्याला दिवसभर RSI 60च्या वरती जाताना दिसला नाही आणि हा त्याच्या खाली सुद्धा येताना दिसला नाहीये. ओके. मग आपण इथे बघतोय आपल्याला इथे पण हा काम तेच करतो, पण हा फक्त आपल्याला सांगतो वा तुम्ही खरेदी करा किंवा तुम्ही त्या ठिकाणी विक्री करा. इथे तुम्हाला फक्त हे सांगतो RSI. त्याच्यानंतर हा जो EDX आहे तो सांगतो आपल्याला त्याच्यामध्ये ताकद किती आहे, जो काय ट्रेंड आहे त्या ट्रेंडमध्ये ताकद किती आहे. थोडं आपण इकडे पुढे जाऊया बघा. आता इथे आपण बघतोय ओके ठीक आहे. आता इथे जरा थोडंसं आपण याच्यावरती RSI वरती पण आपण या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन टाकूया. हे बघा इथे आपण RSI वरती 60 वरती लाईन टाकूया बघा, 60. ठीक आहे. आता इथे आपण याच्यावरती RSI वरती 60 वरती लाईन टाकली. ओके. आता बघा इथे आपण बघतोय का इथे याच्यावरती RSI वरती आपल्याला हा काय सांगतोय, तर इथे RSI मध्ये आपल्याला हा असं सांगतोय. इथे जर तुम्ही बघितलं असेल तर हा इथे आपल्याला बाय सांगतोय. ओके. तर हा इथे आपल्याला बाय सांगतोय बघा, हा RSI सांगतोय 60च्या वरती गेला बाय करा. ओके. आणि मग इथून जर आपण बघितलं असेल तर बघा ही आपण जरा थोडीशी लाईन लावून टाकूया. आता इथे बघा हा जो RSI आपल्याला इथे सांगतोय हा बाय आपल्याला इथे सांगितलंय त्यांनी. मार्केट क्लोजिंगच्या वेळेस त्यांनी सांगितलंय इथे तुम्ही बाय करा बघा, इथे यांनी सांगितलंय बाय करा. इथे हा सांगतोय ताकद जास्त आहे आणि इथे आपण बघितलं असेल तर इथून आपल्याला गॅप अप ओपनिंग त्याच्या दुसऱ्या दिवशी झाले. म्हणजे इथे काय करू शकतो आपण,
आपण असे तीनही समजा इंडिकेटर लावले तर आपल्याला त्या ठिकाणी चांगलं डायरेक्शन ट्रेडमध्ये भेटू शकतं आणि आपल्याला त्या ठिकाणी चांगले ट्रेड भेटू शकतात. ओके, आता थोडं पुढे इकडे आपण आलो असेल तर बघा, आता इथे आपण बघतोय का इथे हा जो काय आपला याच्यावर RSI आहे तो आपल्याला इथं वरती थोडासा या ठिकाणी याच्यावरती पर 60च्या वरती गेलाय, पण इथे आपल्याला हा ADX सांगतोय का ताकद नाहीये, बाईंगमध्ये ताकद नाहीये. ओके, तर म्हणजे अशा प्रकारे आपण काम करू शकतो याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे जर काम केलं तर आपल्याला जे आपण म्हणूया गरज नसलेले जे ट्रेड आहेत तर ते आपण गरज नसलेले ट्रेड आपण हे इथं टाळू शकतो. ओके, आता बघा आणखीन एका ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. तर बघा इथे आपण बघतोय, आता इथे बघा, आता इथे हा जो RSI आहे हा RSI 30च्या खाली आलाय. ओके, तर हा इथे खाली आलाय, 30च्या खाली आलाय, पण आपला हा जो काय ADX आहे तो आपला इथे खाली चाललेला आहे. म्हणजे इथे ठीक आहे, इथे हा आपल्याला खाली येताना दिसतोय, पण आपल्याला याच्यामध्ये ताकद बघायला भेटत नाहीये. आणि म्हणून आपण हा जो ट्रेड आहे तर असा ट्रेड आपण त्या ठिकाणी काय करायचा आहे, असा ट्रेड आपण ह्या ठिकाणी अवॉइड करायचा आहे. अशा वेळेस आपण त्या ठिकाणी ट्रेड घ्यायचा नाहीये. ओके, आता तेव्हा बघा ह्या अशा प्रकारे जर आपण आपल्या चार्टवरती जर हा आपला म्हणजे हा जो आपला इंडिकेटर आहे तो जर आपण ह्या ठिकाणी आपल्या चार्टवरती प्लॉट जर केला तर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ट्रेड घेता येऊ शकतो आणि आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतो. ओके, आणि त्याच्यामुळे हा जो महत्त्वाचा इंडिकेटर आहे आपण त्याचा नेहमी वापर करायला पाहिजे, असं एकंदरीत मला तरी असं तुम्हाला सांगावं वाटतंय. ओके, आणि म्हणून आता आपण इथे या ठिकाणी थांबत आहोत. अर्थातच जर ही तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल, तुम्हाला हा माझा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या छोट्याशा व्हिडिओला लाईक करायचे, शेअर करायचे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये.